आणि सत्तेच्या संघर्षात शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसतंय। शिवसेना एकीकडे आक्रमक भाषा करत असली तरी भाजपनं आपली भूमिका कायम ठेवली आहे। तेव्हा आता सेना काय करू शकते हा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अभिमानी सेनेचा अभिमन्यू झालाय का? भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या चक्रव्यूहात सेना अडकली आहे। शिवसेना आता कोणता मार्ग स्वीकारणार? सगळ्यात मोठा पक्ष, या पक्षाचा नेतृत्वानं भेटून 145 आमदारांची यादी किमान त्यांनी जर देणार असतील तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला त्याचा आनंद होईल। मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत निम्मा वाटा मागणाऱ्या सेनेच्या आक्रमकतेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळे गेले 14 दिवस हवा मिळाली। पवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी एकीकडे सेनेला गाजर दाखवत भाजपची धाकधूक वाढवण्याचा प्रयत्न केला। आम्ही म्हणतोय की त्यांनी आता युती होती, त्यांनी निवडणूक लढवली, त्यांनी गेलं पाहिजे, सरकार स्थापन केलं पाहिजे। 170चा दावा तो कसा केला, कदाचित तो आकडा, ते आमदारांची नावं, हे आम्ही सुद्धा शोध घेतोय की 170 कशी झाली। त्यांची भूमिका ठरली की तोडायचं जोडायचं काय, त्यांची एकदा भूमिका ठरल्यानंतर मग आमचा रोल आहे। पण सध्या तरी आमचा रोल यामध्ये कुठेही येत नाही। त्यांची फारकत झाली, त्यांचं डिवोर्स झालं की मग आमची भूमिका काय आहे ते आम्ही स्पष्ट करू। पवार साहेबांनी तर स्पष्ट संकेत दिलेत की शिवसेनेनी प्रस्ताव काय आहेत, कोणाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही, असं पवार साहेबांनी एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। काँग्रेसने अद्याप कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही। काँग्रेस सांगते की बहुत ठीक आहे, आम्ही विरोध बसायला सुद्धा तयार आहोत। सत्ता नाट्यात विरोधी पक्षांच्या एंट्रीमुळे सेनेच्या संजय राऊतांची तोफ धडधडत राहिली। ते कोणत्या प्रस्तावाविषयी बोलतायत माझ्याकडे माहिती नाही, आणि प्रस्ताव आमच्याकडे नाही हे जर कोणी म्हणत असेल तर त्यात तथ्य नाही। एका ओळीचाच प्रस्ताव दोन्ही बाजूनी आहे। खरं म्हणजे की चर्चेत जे ठरलं होतं निवडणुकीच्या आधी ते ठरल्याप्रमाणे करा, ज्याच्यापेक्षा कोणताही वेगळा प्रस्ताव असू शकत नाही किंवा नाहीच। पण सेनेच्या या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचीच भूमिका भाजपनं घेतली। सेनेसाठी 24 तास चर्चेची दारं उघडी आहेत असं सांगत काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणेच गेले 14 दिवस सेनेला झुलवत ठेवलं। भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या या चक्रव्यूहात अभिमानी सेनेचा अभिमन्यू झालाय। स्वतः सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या विरोधात असल्याचं कळतंय। शरद पवारांनीही विरोधात बसणार असल्याचं स्पष्ट केलंय। मला असं वाटतं की ते सरकार बनवावं आणि अशी एक कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिसची परिस्थिती या राज्यात येऊन गेली। सेनेच्या आक्रमकपणामुळे सुरुवातीला बॅकफूटवर असलेली भाजप पवारांच्या शाब्दिक खेळामुळे आता निवांत झाली आहे। इतकंच काय, वाघाला कसं हाताळायचं याचं कौशल्य माहीत असल्याचंही भाजप नेते सांगतायत। असं आहे, वाघ कुठचाही असो त्याचं संरक्षण संवर्धन होणार म्हणजे होणारच, तुम्ही त्याची चिंता करू नका। सर्व ठिकाणी वाघाचं संवर्धन संरक्षण आहे, प्रश्न कुठेही असो। अखेर शिवसेनेचे मंत्री बुधवारी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजपच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसले। भाजप काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असल्यानं आता बॉल शिवसेनेच्या कोर्टात आहे। सत्तेच्या कुरुक्षेत्रातला हा चक्रव्यूह शिवसेना कसा भेदते हे पाहायचं आहे। विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नेते आणि निष्ठावान